चार पैसे कमवण्याच्या नादात लोक आपल्या लहान लहान लेकरांकडून काय काय करून घेतील याचा काय भरोसा नाही. बिचारीची शाळा बुडवून तिला हे काम करायला लावत आहे. सकाळ सकाळ आपण निघलो होतो ड्युटीला आणि आपल्या गाडीची ॲव्हरेज बसून माझ्या डायरेक्ट छातीत कळ आली होती. ही मॉडेल आहे Hyundai Creta ऑटोमॅटिक पेट्रोल. जर सिटीमध्ये तुमचं रनिंग फारच कमी असेल आणि महिन्यातून एकदाच तुम्ही गाडी काढत असेल तरच तुम्ही या गाडीला हात लावा, कारण सिटीमध्ये ही गाडी बिलकुल पण ॲव्हरेज देत नाही. अजित पवारांसोबत जी पिंकी माळी म्हणून फ्लाईट अटेंडंट मुलगी होती, आपण तिच्या घराच्या एकदम साईडलाच उभा आहोत. हा लोअरपर्यंतचा दीपक टॉकीजचा एरिया आहे आणि पिंकी माळीचं घर एकदम माझ्या मागेच आहे. सध्या या एरियामध्ये पाईपलाईनचं काम चालू असल्या कारणाने डायरेक्ट ट्रॅफिक जाम होऊन जाते आणि साधा रोड क्रॉस करायचा म्हणला तरी 15-15, 20-20 मिनटं लागतात. त्याच्यात गाडीवाले पायी चालणाऱ्या लोकांना रस्ता सुद्धा देत नाहीत. त्यांना असं वाटतं की आपण डायरेक्ट विमान चालवतोय. थोडं पुढं आल्यानंतर मला ही पोरगी दिसली दोरीवर चालताना आणि डोक्यात विचार आला की एवढी छोटी मुलगी जर ही कामाला लावली यांनी तर यांना लाज वाटायला पाहिजे यांच्या आईबापाला. बिचारीला आपलं शिकायचं सोडून हे लोक मजबुरीच्या नावाखाली आपली सर्कस करायला लावतात. अशा लोकांना लवकर देव अक्कल देऊ.